तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला. हा ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंग पैकी एक आहे. महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत, त्यापैकी हा एक ज्योतिर्लिंग आहे. तर आज श्रावण महिन्याचा 3रा सोमवार आहे. अशा मुहूर्तावर आज आपण जाणार आहोत आणि आज आपण खूप दिवसांनी आपल्या पूर्ण फॅमिली सोबत जाणार आहोत. तर खूप एक्साइटमेंट आहे. माझी मम्मी आहे एवढा, अरे हसेल पप्पा. भीमाशंकर हे पुण्यावरनं लगभग 100 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आपल्याला तिथं जायला 3 तास लागतील. आपण कार रेंट केलेलं आहे. कारचे चार्जेस 4500 घेतले त्याने. तर आता आपण इथं गॅस भरायला थांबलेलो आहोत. आता आपण चहा घेण्यासाठी थांबलेलो आहोत. बघा इकडं निसर्ग कसला भारी आहे. चहा घेऊन निघू आपण. तर इथं एक प्रॉब्लेम झाला. लगभग 4 किलोमीटर अगोदरच आपल्याला कार पार्किंग करावं लागली आणि इथून आता आपण बस घेतलो. तर आता सध्याला बस मधनं जायला आपल्या चौघांना लगभग 60 रुपये तिकीट आहे. बघू आता इथून 4 किलोमीटर आहे, तिथे अर्ध्या तासात जाऊ. फायनली 3 तासच्या यात्रेत सुंदर असा प्रवास करून आपण पोहोचलो आहोत भीमाशंकरला. आता इथं आपण लाईनीत थांबलो आहोत. मस्तपैकी दर्शन घेऊ. कचरा बघा. आकाश 2 शब्द सांग या कचऱ्याबद्दल. सांग ना काय करायला पाहिजे, कसं कचऱ्याचं विल्हेवाट लावलं म्हणजे लोक जरा जागृत करतील लोकांना. हा लोक जागृत करायला. 12 वाजलेत, अजून बी आम्ही लाईनीतच आहोत. आता आम्ही इथे ड्रिंक ब्रेक घेतला. One hour later. Three hours later. Approximately 10 hours later. Now it's my turn. आता माझी बारी. आपण 10 वाजता लाईनीत थांबलेलो. आता 11:30 झालेत. लगभग 1.5 तास आपण लाईनीतच थांबलो. अजून पण खूप मोठी लाईन आहे. बघू शकता किती मोठी लाईन. 3 hours later. 3 तास झाल्यावर मंदिरात अजून एवढी लाईन आहे. इंटरव्ह्यू भेटत नाही. कुठे शॉर्ट घेऊन शॉर्टला इंटरव्ह्यू नाही. तिथून पुढे कॅमेरा अलाउड नाही म्हणून मी बंद करून ठेवतो. डायरेक्ट बाहेर गेल्यावरच उघडतो. आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. खूप गर्दी होती, खूप भयंकर गर्दी होती. कारण आज श्रावण महिन्यातला 3रा सोमवार आहे. आम्हाला 3 तास लागले दर्शन घ्यायला. आता दर्शन घेऊन झालं, वरी आला. आता इथून रिटर्न जाणं.
आता रिटर्नची बस पकडल्या. तिथून लगभग 10 मिनिट लागतात आपल्याला कार पार्किंगला जायला. तिथून कार पकडून नंतर वापस. बघू जाताना खूप सारे व्ह्यू दिसतोय. बघूया जाऊ. आता कंडक्टर आलाय तिकीट मागणार आहे. इन वादियों में टकरा चुके हैं हम है मुसाफिर यूं तो कहीं. बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो, बहुत बुरे लग रहे हो. तौबा तौबा तौबा, सारा मूड खराब कर दिया. बस आता आली पार्किंग पाशी. आता इथून कार मध्ये वापस जाणार आहोत आणि आपण जाता जाता डबल एकदा डोंगर वगैरे पाहू. चला निघूया इथनं कार मधनं. हवा आहे यांची HP ची. हो हवा. हवा किती सुंदर डॅम आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही डॅमच्या पुढेच घर आहेत छोटे छोटे. डॅम तुटल्यावर काय करणं आहे. तर मित्रांनो पूल तर फुटला नाही पण खूप भयंकर असा इथं ट्रॅफिक लागला. 2 तास अगोदर मॅप दाखवत होता की इथून 40 किलोमीटर जायला आपल्याला 2 तास लागतील. आता 2 तास झाले तरी पण मॅप सेमच दाखवते की इथून जायला अजून तुम्हाला 2 तासच लागतील. गेले 2 तास आम्ही एकाच ठिकाणी थांबलो. असं भयंकर ट्रॅफिक लागलेलं आहे. घरी जायला आम्हाला 10 तर वाजतीलच. आम्ही अजून केलं की आम्ही लगभग 6-6:30 वाजेपर्यंत घरी जाईल. पण अजून आम्ही गेले 2 तास झालं सेम पोझिशनवर आहोत. म्हणजे इथून 1 मीटर सुद्धा गाडी हललेली नाही. Approximately 10 hours later. गाईस आत्ताच घरी आलो. मी करावं काय मी करायला करा हे बघा. गाईज लय दमलो. आत्ताच घरी आलो जस्ट. आता काय सुद्धा बेवणार नाही. तुम्हाला लाईक करायचे तर लाईक करा, सबस्क्राईब करायचे करा. तुम्ही बघितलं किती ट्रॅफिक मध्ये फसलेलो. आता डायरेक्ट जाऊन झोपणार आहे. बाय. कुठलं डॅम बाय? डिंबे. हा डिंबे काय डिंबी डॅम. डिम्मी डॅम. हा हा डिम्मे.